सर त्याच्यावर आपण नंतर बोलू, आता आपण मुद्द्यावर. नाही मला एकदा आता हिंदी 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 मी हिंदीत बोलतोय. मला टाइमाचं लिमिटेशन है. 6 तारीख को दिल्ली के जंतर मंतर पर आंदोलन हुआ था. हम सबने देखा दिल्ली के जंतर मंतर पर किस तरह से हमारे शांतिपूर्ण आंदोलन को समर्थन मिला. पूरा जंतर मंतर भर गया था. इससे ये साबित होता है कि इस देश का युवा अब इस सरकार से डरता नहीं, वो सवाल करेगा. और हम आज फिर से रिक्वेस्ट करते हैं एजुकेशन मिनिस्टर धर्मेंद्र प्रधान से, वो रिजाइन कर दे. अगर वो रिजाइन नहीं करते हैं तो अब हम देश भर आंदोलन करने जा रहे हैं, जिसकी शुरुआत कल पुणे से हो रही है. कल पुणे यूनिवर्सिटी में सभी लोग, सभी छात्र एमपीएससी के हो, नीट के हो, सभी छात्र आएंगे और एक बहुत बड़ा आंदोलन करेंगे और हम धर्मेंद्र प्रधान का रेजिग्नेशन की डिमांड करेंगे. इसके बाद लखनऊ, अमृतसर, जयपुर, बेंगलोर जैसे जगह पर भी मैं खुद जाकर आंदोलन करूंगा और ये आंदोलन पूरी तरह शांतिपूर्ण होगा और डेमोक्रेटिक होगा. और इसके बाद भी अगर धर्मेंद्र प्रधान रिजाइन नहीं करते हैं तो हम सब इस देश के युवा दिल्ली में फिर से 20 तारीख को जंतर मंतर पर आएंगे और धर्मेंद्र प्रधान का रेजिग्नेशन लिए बिना नहीं लौटेंगे. और मैं आखिर में ये कहना चाहता हूं सभी लोगों से, सभी स्टूडेंट से, सभी युवाओं से, अब हमें सबको मिलकर आवाज उठानी पड़ेगी. जब तक ये लोग हमारी बात नहीं सुनते हमें सबको साथ में आना पड़ेगा. कब तक इस देश में स्टूडेंट सुसाइड करते रहेंगे, कब तक इस देश में पेपर लीक होते रहेंगे, कब तक इस देश में सर्वर डाउन होते रहेंगे और उसके बाद भी मंत्री अपनी कुर्सी पर बने रहेंगे. अगर आपकी एक गलती हो जाए आपका फ्यूचर बर्बाद हो जाएगा. अगर आप कंपनी में कोई एक गलती कर दो आपकी जॉब चली जाएगी. लेकिन यहाँ गलतियों पर गलतियां हुई जा रही है, लेकिन फिर भी रेजिग्नेशन नहीं हो रहा है. तो हमें कहीं ना कहीं इस देश में अकाउंटेबिलिटी फिक्स करनी पड़ेगी और उसके लिए सभी लोग हमारे आंदोलन को सपोर्ट करें. थैंक यू. मुलं आहेत आम्हाला माहिती आहे नेहमी संपर्कात असतात. ते कुठल्या तरी चळवळीशी संबंधित आहेत. कुठल्या तरी विद्यार्थी चळवळ असेल किंवा धार्मिक संघटना असेल किंवा राजकीय पक्ष असेल किंवा जातीय पक्ष. मग हे ऑर्गॅनिक जनता पार्टी, कॉंग्रेस जनता पार्टी कुठं आहे? ही सगळी कुठल्या संघटनेत काम करणारी मुलं आहेत. ऑर्गॅनिक जनता पार्टी कुठे येणार आहे? हे जनता, हे नागरिक नाही देशात. नागरिक आहेत पण कुठेतरी नाही असू द्या ना सर. तर ते एकरूप कसे होणार? नाही मी तो म्हणतो भाजपचे लोक आले पाहिजे. भाजपच्या त्यांचेही लेकर तर नीट आणि सीबीएसई परीक्षा देत असतील ना. त्यांचेही लेकर सीबीएसई आणि नीटची परीक्षा देत असतील, त्यांनी आलं पाहिजे. काही दिवसांपूर्वी शिक्षण मंत्रालयात आग लागलेली होती. सरकारचे लोक याच्यामध्ये सहभागी असल्याशिवाय होणार नाही. म्हणजे थेट शिक्षण मंत्र्याचा सहभाग आहे का नीट पेपर फुटी प्रकरणात? मी अजून किती क्लिअर बोलू यापेक्षा. सीबीआयकडे तुम्ही काही माहिती घेतली का या तपासाच्या संदर्भात? आणि दुसरी गोष्ट, या तपासामध्ये प्रामुख्याने जी लोक पेपर फुटीत होती ती पुण्यातली सहभागी होती, त्याच्या मागे नेमकं कोण आहे याबाबत काही तुम्ही माहिती घेतली का? सीबीआय माझ्यासोबत का बोलेल सर? मला तर वाटतं माझ्यावर सीबीआय रेड होईल. तुम्ही काय त्यांच्याकडे विचारणा केली? नाही. कारण तुम्ही जी भूमिका मांडताय ज्या पद्धतीने त्या पद्धतीने विरोधी पक्षाने पण मांडण्यात. मला वाटतं विरोधी पक्ष मांडतोय पण मीडियाने आपल्यासोबत हा म्हणजे स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे, ते दाखवत का नाहीये. तुमचं मानतोय तर त्यांचं काय मानतात? नाही. तुमचं नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट परंतु तुम्ही असं काही पत्र व्यवहार वगैरे करत नाही, कम्युनिकेशन करत नाही, फक्त ग्राउंडवरती आंदोलन करताय. असं काही करणार आहे? मेल वगैरे कम्युनिकेशन करणार त्यांच्याबरोबर? कारण तुमच्याकडून एक हात पुढे गेल्याशिवाय त्यांच्याकडनं कम्युनिकेशन होणार नाही. सर आंदोलन हा आमचा पहिला स्टेप आहे. ते आहे तुमचा तो अधिकार आहे, परंतु काही कम्युनिकेशन करणार आहे त्यांच्याबरोबर? सर मला वाटतं त्यांना बातम्या वाचतच असतील ते बरोबर. एवढे म्हणजे हजारो तरुण जंतर मंतरवर येत आहेत तरी ते ऐकायला तयार. तुम्हाला वाटतं ते माझ्या एका ईमेलवर राजीनामा देतील? उपद्रवी कीटक त्याच्याकडे खेळसवाड्या नजरेनं बघितलं तुमच्या पार्टीला गांभीर्याने का घ्यावं जनतेने? झुरळ कुठं असतात सर? हा घाणीत बरोबर. तर मग याचा अर्थ आपलं देशातलं सिस्टम जे आहे ते घाण झाले त्याच्यामुळे झुरळ बाहेर येत आहेत. कुठं ना कुठं हा प्रश्न पण विचारला गेला पाहिजे. हा नाही आताच खराब नाही झाली आहे. आता ते ट्रिगर पॉइंट होता ज्यांनी हे शब्द वापरले आपण त्यांना हा प्रश्न विचारावा. सुप्रीम कोर्ट के फॉर्मर जज मार्कंडे कार्तिक ने सीजेपी समर्थकों को छोड़ने को बोला इसके तरफ पार्टी ज्वाइन कर. मुझे लगता है देश एक डेमोक्रेटिक कंट्री है, जिसको जो पार्टी शुरू करना चाहता है कर सकता है, उसमें कोई रोक नहीं होनी चाहिए.
कल जंतर मंतर से ज्यादा सपोर्ट होगा। आगे जाके राजनीति में 2029 के लोकसभा चुनाव